नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटीमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण मिशन महा टीईटी 2024 पर्व दुसरे ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजच्या अंतर्गत आपण विविध वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधपूर्ण असे व महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत। या सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट हा व्हिडिओ पाहिला, त्याच्यानंतर पेपरची इन्फॉर्मेशन पाहिली, त्याच्या अगोदर टीईटी कोण द्यावी, कोणी देऊनी, कोणता पेपर सिलेक्ट केल्यानंतर पास होतं किंवा कोणते शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिल्यानंतर पवित्र पोर्टलमार्फत आपल्याला शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी काय सोयीस्कर असेल अशी सर्व माहिती आपण आत्तापर्यंत पाहिलेली आहे। ती पाहिली नसेल तर पाहून घ्या। मग जी काही आपण मिशन महा टीईटी 2024 पर्व दुसरे या सिरीजच्या अंतर्गतच आपण एक नवीन सिरीज चालू केली होती। कुठली? सब्जेक्ट वाईज सिलेबस। याच्यामध्ये आपण सब्जेक्टनुसार सिलेबस पाहणार होतो। मग याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत मराठीचा सिलेबस पाहिलेला आहे, त्यानंतर इंग्लिशचा पाहिलेला आहे। मग आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर महा टीईटी मॅथ्स सिलेबस, जे की गणित या नावाने ओळखलं जातं। पेपर 1 ला गणित आहे 30 मार्काचं व पेपर 2 ला गणित आहे किती? 30 मार्काचं। पेपर 1 30 मार्क आणि पेपर 2 30 मार्क। हे पहा, आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TAIT परीक्षेला गणित व बुद्धिमत्ता एकदम फास्ट आहे, अनगिनत आहे। पण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, भूमिती हे एकदम लिमिटेडमध्ये आहे। जो काही गणिताचा सिलेबस आहे तो एकदम लिमिटेडमध्ये आहे। मग आता गणित जरी आपल्याला 30 मार्काला असलं तरी याच्यामध्ये काय काय आहे? आपल्याला नुसतं गणित नाही आहे, गणित आहे, भूमिती आहे, बुद्धिमत्ता आहे, या सर्वांचा अभ्यास करावा लागतो। मग कोणतं किती मार्काला विचारतात असला काही विषय नसतो। ते 10 मार्काची बुद्धिमत्ताही विचारू शकतात, 10 मार्काचं गणितही विचारू शकतात, 10 मार्काचं भूमितीही विचारू शकतात। ते कशा पद्धतीने विचारतात त्याला काही लिमिट नाही आहे। असो, जो काही आपला गणिताचा सिलेबस आहे तो आपण एकदम व्यवस्थितपणे, शिस्तपणे, पद्धतशीरपणे समजेल अशा स्वरूपात पाहू। आणि गणित, बुद्धिमत्ता, भूमितीचं काही सिलेबस आहे तो आपल्या टीईटीला एकदम सोप्या स्वरूपात आहे, जास्त अवघड असा काही दिलेला नाही आहे। पण 99% जे काही टीईटी पास होऊ शकत नाही आहेत ते या गणितामुळे आणि पर्यावरणामुळेच होऊ शकत नाही आहेत। पर्यावरणाच्या वेळेस म्हणजे परिसर अभ्यासामुळे होऊ शकत नाही, ते आपण परिसर अभ्यासच्या व्हिडिओमध्ये पाहू। पण गणितामुळे खूप जण नापास होतात, त्याचा रिझन काय आहे सिलेबस माहिती नाही। असो, आता जो काही गणिताचा आपला सिलेबस आहे त्याच्यामध्ये पहिला आहे संख्या। मग याच्यामध्ये संख्यामध्ये होल अँड सोल आपल्याला सगळंच करावं लागतं। संख्या कोणत्या आहेत, कोणत्या संख्या आहेत, संख्येचे प्रकार कुठले आहेत, नैसर्गिक संख्या आहे का, मूळ संख्या आहे, जोडमूळ संख्या आहे। आणि आपल्या परीक्षेमध्ये जोडमूळ, सहमूळ या ह्याच्यावरच जास्त प्रश्न असतात। आता जे काही आपले मूळ संख्या आहेत, पुन्हा जोडमूळ आहे, सहमूळ आहे, याच्यावर आपल्या टीईटीला कशा असतात 3-3 आकडे, 4-4 आकड्याचे जोडमूळ विचारलेले असतात, मूळ संख्या विचारलेले असतात। आणि हा प्रश्न दरवेळेला 2013 पासून आता पण रिपीट झालेला आहे। 100% येतो म्हणजे येतो, फक्त आकडे बदल होतात। पण 3 आकडे 4 आकड्याचे असतात, म्हणजे 4 आकड्याची मूळ संख्या, 5 आकड्याची मूळ संख्या, मग त्याची जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या अशी विचारलेली असतात। मग याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आहे, परिमेय संख्या आहे, मग आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत ते सर्वच्या सर्व। मग संख्येमध्ये आणखीन एक जास्त विचारला जाणारा त्रिकोणी संख्या, हा प्रश्न सुद्धा दरवेळेला 100% विचारला जातो। मग संख्येमध्ये आणखीन कुठला आहे? पाया। मग ज्या त्रिकोणी संख्या असते, त्रिकोणी संख्या दिलेली असते, त्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला जातो। हा प्रश्न आपल्या दरवेळेस परीक्षेला विचारला जातो। मग जे की आपण संख्या याच्यामध्ये आकडेवारीच्या स्वरूपात असतं। आता आपण 5 ला काय लिहितो? असं व्ही लिहितो असतं ना। मग 10 ला x लिहितो। याच्या स्वरूपामध्ये सुद्धा गणित दिलेले असतात आणि याच्यावर आधारित सुद्धा 100% प्रश्न असतो। हे टिप्स आहेत, हे ट्रिक्स आहेत, जे प्रश्न पडते ते दरवेळेस सांगितलेले आहे। पण संख्या प्रकरण करताना संपूर्ण करायचं आणि त्याच्यामध्ये जास्त फोकस कशावर करायचं? मूळ संख्या, जोडमूळ संख्या, हे जे संख्या आहेत आणि सहमूळ संख्या याच्यावर करायचं। पुन्हा त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्येचा पाया, मग पुन्हा हे अक्षरामध्ये दिलेलं असतं, याच्यावर फोकस करायचं।
असो, संख्येचं झालं. त्याच्यानंतर वळू आपण सरासरीकडे. सरासरीवर सुद्धा आपल्या परीक्षेला दरवेळेस प्रश्न विचारला जातो आणि सरासरीवर प्रश्न असतो म्हणजे असं. मग सरासरीनंतर आपण वळू शेकडेवारी. शेकडेवारी सुद्धा करणं मस्ट आहे आणि शेकडेवारीचे जेवढे काय प्रकार आहेत, जेवढे काही टाईप्स आहेत ते सर्वच्या सर्व करावेच लागतात. त्यानंतर आहे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. आता जो काही मेन सिलेबस आहे, दरवेळेस प्रश्न विचारले जातात आणि ह्याच्यावर विचारले जातीलच असेच टॉपिक दिलेले आहेत. एवढेच टॉपिक करायचे, एवढे टॉपिक केले तर आपल्याला गणितमध्ये पेपर 1 मध्ये 30 पैकी 25-26 मार्क आराममध्ये पडतात. आणि शेवटची एक फायनल टिप्स असते ती सुद्धा सांगतो, ज्याच्यामुळे आपले मार्क इन्क्रीज व्हायला चालू होतं. आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 30 मार्काला दिला जातो. आता पेपर 2 हा मॅथ सायन्सचा असतो, त्याच्यामध्ये मॅथ 30 मार्काला असतो, सायन्स 30 मार्काला असतो. पण मॅथचा 30 मार्काचा जो सिलेबस आहे तोच पेपर 1 ला सुद्धा आहे आणि पेपर 2 ला सुद्धा आहे. असो, मग आता शेकडेवारी झालं, सरळ व्याज, चक्रवाढ झालं. आता सिलेबसच्या बाबतीत सांगायचं तर फक्त जे महत्त्वाचं आहे तेवढाच सिलेबस दिलेला आहे. फापट पसारा अजिबात नाहीये. एवढंच टॉपिक करायचं, ह्याच्या बाहेरचा कुठलाही टॉपिक येत नाहीये. आणि जे काही ह्याच्या बाहेरचे प्रश्न येणार आहेत ते आपण फायनल जे काही टिप्स असते त्याच्यामध्ये सांगू. चला आता आपण वळू. त्याच्यानंतर आहे रेल्वे बीट, म्हणजे रेल्वे इकडून एक रेल्वे येत आहे, तिकडून एक रेल्वे येत आहे, दोन्ही रेल्वेचा वेग किती आहे किंवा विरोधी वेग किती आहे, मग किती वेळामध्ये किती अंतर कापते, त्या दोन रेल्वेमधील अंतर किती होतं, मग ते टोल नाका म्हणजे तो खांब असतात, एक स्टेशन असतं, ते स्टेशन किती वेळा ओलांडतात, ह्याच्या आधारावर प्रश्न असतात. त्यानंतर आहे बोट. आता हे एकत्र दिलेलं आहे रेल्वे बोट. मग आता बोटचं सुद्धा तसंच आहे. बोट की ताशी किती वेगाने जात आहे, त्याचा प्रवाह किती होता. पुन्हा त्यानंतर पाण्याची टाकी असते, 2-3 टाक्या दिलेल्या असतात, एक साथ चालू केलं, मग इकडून पाणी तिकडं सोडलं, तिकडून इकडं सोडलं, मग एक अर्ध्या वेळातच बंद केली, मग दुसरी पूर्ण भरली, पूर्ण भरायला किती वेळ लागते, असे प्रश्न असतात, जो की आहे नळ व पाण्याच्या मध्ये येतो. त्यानंतर आहे काळ, काम, वेग. 2 माणसं, 2 स्त्रिया, 2 पुरुष, 2 कामगार, एक काम करायला इतके दिवस लागतात, तर 4 पुरुष 4 स्त्रिया हे काम किती वेळात पूर्ण करतात, असल्या ह्याच्यावर प्रश्न असतात. आणि एक लक्षात घ्या, काळ, काम, वेगवरच आधारित एक भागीदारी म्हणून प्रकरण असतं. भागीदारीवर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जातो. म्हणजे दोघांनी मिळून काम सुरू केलं, एकानं सोडून दिलं, मग त्यांच्यामध्ये त्यांना प्रॉफिट किती झालं, याच्यावर आधारित प्रश्न असतात. त्यानंतर आहे लसावी मसावी. लसावी मसावी तर मस्त 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 मस्त. एक वेळेस तुम्ही नाही जेवण केलं तरी चालेल, पण लसावी मसावी हा टॉपिक करणं गरजेचंच आहे. लसावी मसावीमध्ये जेवढे टॉपिक आहेत, म्हणजे जेवढे काही टाईप्स आहेत, लसावी मसावीचे सुद्धा प्रकार आहेत, ते सर्वच्या सर्व यायलाच हवे. किंवा लसावी दिलेला आहे, संख्या दिलेली आहे तर दुसरी संख्या काढणे, मग मसावी दिला आहे तर त्याचा लसावी काढणे, हे जे असतात ते येणं गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न असतो. लसावी मसावीचा टॉपिक करताना हायगाई बिलकुल करायची नाही. टॉप टू बॉटम, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा घेतली की सुट्टीच द्यायची नाही, ह्या कडेचं त्या कडेला काढायचं. त्यानंतर आहे कसोट्या. 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 7ची कसोटी, 11ची कसोटी. हे फोकस काय करतात, 11च्या कसोटीवर, 7च्या कसोटीवर, 9च्या कसोटीवर फोकस यांचं असतं. मग या कसोट्यावर आधारित जेवढे काही टाईप्स आहेत ते सुद्धा करायला हवे, त्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आहे वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न असतात, हे करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पाढे सुद्धा यायला पाहिजे. वर्ग, वर्गमूळ पाठ पाहिजे, घनमूळ पाठ पाहिजे. पुन्हा त्यानंतर आहे अपूर्णांक. अपूर्णांक टॉपिक सुद्धा यायला पाहिजे. मग ह्या अपूर्णांकमध्ये दशांश अपूर्णांक आहे, आवृत्तीवाचक अपूर्णांक आहे, हे सर्वच्या सर्व अपूर्णांक ह्या टॉपिकमध्ये आलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर चला पुढे नफा तोटा. आता नफा तोटामध्ये एकदम साधे सरळ सोपे प्रश्न असतात, पण परीक्षेमध्ये गेल्यावर आपल्याला अवघड वाटतात. ह्याच्यामध्ये काय आहे, नुसते टक्केवारीवर आधारित प्रश्न विचारले जातात. आपण आता इथे शेकडेवारी घेतलेल्या नाही, शेकडेवारी आले तर आपल्याला नफा तोटा येऊन जातो. नफा तोट्यावर सुद्धा प्रश्न असतात, ते यायलाच पाहिजे. ह्याचे सुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत, ते सगळ्याच्या सर्व टाईप्स करायला पाहिजेत. त्यानंतर आहे घातांक. घातांक प्रकरण केलं काय नाही केलं काय चालतं, कारण घातांकावर तेवढे काही प्रश्न विचारले जात नाहीत आणि विचारले जाण्याची शक्यता नाही. पण घातांक प्रकरण सोपं आहे, केलेलं बरं राहील. 1-1.5 तासामध्ये आपल्याला घातांक प्रकरण समजून जातं. त्यानंतर आहे गुणोत्तर प्रमाण. ह्या गुणोत्तर प्रमाणावर 100% प्रश्न असतो. गुणोत्तर प्रमाण आपल्याला यायलाच पाहिजे आणि हा टॉपिक सुद्धा करायलाच पाहिजे. त्यानंतर आहे आपलं सर्वात महत्त्वाचं बेरीज. जे काही बेरजेच्या क्रिया असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, 4 अंकी संख्येची बेरीज, मग पुन्हा 3 अंकी संख्येची बेरीज, 2 अंकी संख्येची बेरीज, किंवा त्याच्यामध्ये दिले असतात 11,000 1111 हे हिंदीमधलं हे ना
1111 रुपये म्हणजे किती, त्याची मांडणी करून उत्तर किती येतं, 11,1111. पुन्हा त्यानंतर 12,1212 हे लिहून दाखवा. मग त्यामध्ये स्थानिक किंमत वगैरे असतं, दर्शनी किंमत असतं, त्याच्यावर आधारित असतात. मग ह्याच्यामध्ये पूर्ण समीकरण दिलेलं असतं, त्या समीकरणाचे उत्तरं काढायचे असतात. एकदम सोपं असतं आणि ह्याच्यामध्ये जास्त जे उत्तर दिलं असतात त्याचं उत्तर एकच येतं, दुसरं काही येत नाही, एकच येतं. ह्याच्यावर आधारित असे प्रश्न असतात जे की बेरीज वजाबाकीच्या जे काही आपल्या क्रिया असतात, बॉडम्स असतं ना, ते सूत्र जे असतात अगोदर कोणतं करायचं, बेरीज करायची का वजाबाकी करायची असतं का गुणाकार करायचा असतं का भागाकार असतं, किंवा एखादं उदाहरण दिलेलं आहे त्या रचनेमध्ये आपल्याला अगोदर गुणाकार करावा लागतो का भागाकार करावा लागतो, त्या क्रिया सोडवायच्या असतात. त्याच्यावर आधारित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारमध्ये प्रश्न असतात. त्यानंतर आहेत पदावल्या, वेगवेगळ्या पदावल्या दिलेल्या असतात त्या सोडवायच्या असतात. त्यानंतर आहेत समीकरणे. आता ह्या समीकरणामध्ये काय आहे, एक सामायिक समीकरणे, नित्य समीकरणे, रेषीय समीकरणे, एक चल समीकरणे. आता हा समीकरणाचा टॉपिक खूप आहे, जवळजवळ हे समीकरण पूर्ण करायला 1 महिना लागतो. पण ह्याच्यातला एक महत्त्वाचा घटक आहे कुठला, जे काही सूत्रांवर आधारित गणित असतात, जे की a वर्ग अधिक b वर्ग किंवा a अधिक b वर्ग बरोबर जे काही स्ट्रक्चर असतं ते. मग त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, वेगवेगळे मांडणी करून दिलेले असतात आणि ते सूत्रावर ते गणित बसतात. आणि ते सूत्रावर गणित आपल्याला जर बसवायला आले, त्याचे सूत्र जर माहीत असतील तर त्याचं उत्तर काढायला मिनिटाच्या पण 36 सेकंदाच्या पण कमी वेळ लागतो. ते सूत्रावर आधारित महत्त्वाचं असतं. हा झाला गणिताचा सिलेबस. मग आता प्रश्न पडला असेल, एवढं सगळं आहे, इकडलं काय सोपं आहे पण काही अवघड आहे. मग जी काय फायनल टिप आहे ती काय सांगत होता, तर ती काय आहे माहिती आहे का, जी तुम्हाला गणिताही लागू होते, बुद्धिमत्ताला लागू होते आणि भूमितीला लागू होते. ती कुठली, इम्पॉर्टंट म्हणजे मागील प्रश्नपत्रिका पाहणे. कोणत्या, 2013 पासून ते आत्तापर्यंत झालेले, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण का, जो पेपर 2013ला झालेला आहे तोच पेपर 2015ला रिपीट झालेला आहे, तोच पेपर 2017ला रिपीट झालेला आहे, त्याच्यानंतरचा पेपर 2019ला रिपीट झालेला आहे. रिपिटेशन झालेलं आहे, संख्यासुद्धा तीच, प्रश्नसुद्धा तीच, पॅटर्नसुद्धा तोच रिपीट झालेला आहे. काही ठिकाणी सेम सिक्वेन्सनुसार त्याच पॅटर्न, म्हणजे आता आपल्या गणिताचा पहिला प्रश्न सुरू झाला त्याच्यावर लसावी विचारलेला आहे, तर त्याच्या पुढल्या परीक्षेमध्ये सुद्धा पहिल्या प्रश्नाला लसावी मसावीला, इथं जास्त कष्ट घेतलेलं नाही आहे. कॉपी पेस्ट फक्त आकड्यांचे बदल, काही ठिकाणी आकड्यांचे बदल सुद्धा करत नाहीत. म्हणून महत्त्वाचं काय आहे, मागील प्रश्नपत्रिका पडताळणे, त्याचा अभ्यास करणे. मागील जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्वातल्या सर्व 30च्या 30 प्रश्न सोडून काढायचे. एका पेपरमध्ये 30 प्रश्न आहेत, 30च्या 30 प्रश्न सोडून काढायचे, प्रॅक्टिस करायची. ते परफेक्ट झाले की तुम्हाला हे येऊन जाताना आपला येणारा जो काही TETचा पेपर आहे, पेपर 1 असो पेपर 2 असो, एकदम सोपं होऊन जातं. आउट मार्क पण मिळू शकतात. असो गणितामध्ये फक्त एवढा सुद्धा टॉपिक केले सफिशियंट आहेत, सफिशियंट, मोर दॅन सफिशियंट. एवढे सुद्धा टॉपिक केले तर मोर दॅन सफिशियंट आहेत. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मागील परीक्षेचे मागे जे काही पेपर झालेले आहेत ते पेपर पाहणं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. चला वळू आता आपण भूमितीकडे. भूमितीचा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर सर्वात जास्त भूमितीवर प्रश्न विचारले जातात. आता भूमितीचे प्रश्न हे कसे असतात, काही प्रश्न हे सोपे दिसतात पण सोडवायला गेलं तर 1 पान 2 पान भरतात पण उत्तर निघत नाही, असे असतात. त्याच्यामध्ये आहेत भूमितीचे मूलभूत संबंध, त्याच्यामध्ये रेषा, त्रिकोण, कोन, वर्तुळ याची बेसिक माहिती, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे त्रिकोण. मग ह्या त्रिकोणमध्ये कुठला आहे, काटकोण आहे, लघुकोण आहे, विशाल कोण आहे, विशाल कोण त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे, काटकोण त्रिकोण आहे. मग हे त्रिकोणाचे जेवढे काही प्रकार आहेत त्या प्रकारांवर आधारित सुद्धा प्रश्न आहेत. मग हे त्रिकोणाचे प्रकारामध्ये बसते का नाही असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. काही प्रश्न सोपे असतात, काही प्रश्न अवघड असतात. त्यानंतर आहे कोण, कोण कोणते आहेत, कोणाचे प्रकार किती येतात त्याच्यावर सुद्धा आधारित प्रश्न आहेत. मग पुन्हा कोण मोजणे. आता ह्याच्यामध्ये मूलभूत संबंधामध्ये आहेत ना, रेषा मोजणे, पुन्हा मोजणे एक टॉपिक असतो. आकृत्या मोजणी तर आपण आहे ना, कुठे गेला ते ह्याच्यामध्ये आहेत, बुद्धिमत्तेमध्ये येतो. पण भूमितीमध्ये सुद्धा रेषा वगैरे असतात ना, ते सुद्धा मोजणे, कोण वगैरे मोजणे असतं. त्यानंतर आहे वर्तुळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ, पुन्हा कंस काढा, त्रिज्या काढा, त्यात त्रिज्या किती आहे याच्यावर आधारित प्रश्न असतात. आणि जास्त फोकस तुम्ही ह्या वर्तुळ या घटकाला केलेलं बरं राहील, कारण वर्तुळावर खूप सारे प्रश्न असतात आणि अवघड असतात, क्लिष्ट असतात. मग एक वर्तुळ आहे,
किंवा तिथं वर्तुळ असं म्हणतात एक वर्तुळाकार बाकी एक बाग आहे, त्या बागेला वर्तुळाकार कुंपण केलेलं आहे, त्याला तार जोडलेली आहे, मग त्या तारेचं क्षेत्रफळ किती येईल अशावर आधारित असतात, जे की येते क्षेत्रफळामध्ये. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ, कोणाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, कशाचंही क्षेत्रफळ विचारू शकतात. पुन्हा हे घनफळ, घनाचे घनफळ बरोबर किती, सूत्रावर आधारित टॉपिक आहे त्याच्यावर आहे. पुन्हा इष्टिकाची तिचे सूत्र माहिती पाहिजेत, मग त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. मग इष्टिका चिठ्ठीमध्ये एक आडेख सुद्धा असतं, इष्टिका चिठ्ठी दिलेली असते, त्याची पण प्रश्न यायला पाहिजे. त्यानंतर आहे चौकोन, चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये चौरस सुद्धा आहे, कोणता चौरस आहे, मग हा समभुज चौकोन आहे का समभुज चौरस आहे, याच्यात आयात आहे, याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न असतात. त्यानंतर आहे दुरी. आता ही एक दुरी आहे, ह्या दुरीला 2 टोके आहेत, तर ही दुरी, ह्या दुरीला मधोमध बरोबर एक काप दिल्यानंतर ह्या दुरीचे टोकं किती होतात. आता ह्याला 2 टोक आहेत, हेतून जर कापल्यानंतर किती, इकडले 2 टोक आणि इकडले 2 टोक, 4 टोक झाले. एका दुरीला एक काप दिल्यानंतर 4 टोक झाले. किंवा तीच दुरी अशी गुंडाळून त्याला मधून काप दिल्यानंतर किती टोक होतात, किंवा वेगवेगळे काप कसे बसतील याच्यावर आधारित प्रश्न असतात दुरीवर. पुन्हा प्रमेय, पायथागोरसचे प्रमेय, त्यावर आधारित सुद्धा प्रश्न आहेत. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा घटक आलेख, आलेखावर आधारित सुद्धा प्रश्न असतात. हा आलेख भूमितीचा सुद्धा असू शकतो आणि बुद्धिमत्तेवर किंवा बैजिक राशीचा सुद्धा असू शकतो ह्याच्यामध्ये गणितामध्ये. आता आलेख कसा असतो, जो की लोकसंख्येचा आलेख असू शकतो, किंवा रुग्णालयाचा आलेख असू शकतो, किती पेशंट आले, किंवा समाजाचा आलेख असू शकतो, समाजामध्ये असं घडलं, ह्या समाजाकडे कारची संख्या एवढी आहे, ह्याच्याकडे तेवढी आहे, ह्याच्याकडे तेवढी आहे, मग ह्याच्याकडे किती, किंवा ह्याची टक्केवारी किती, आलेखावर आधारित प्रश्न असतात. दरवेळेला आलेखावर 4 मार्काला प्रश्न विचारले जातात, 4 ते 5 मार्क, कमीत कमी 3, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 मार्क हे आलेखावर विचारले जातात. त्यामुळं भूमितीमध्ये जास्त फोकस कशावर करायचा आपल्याला, आलेख, वर्तुळ आणि मूलभूत संबोध, एवढा जरी फोकस केलं तर आपलं भूमिती पक्क होऊन जातं. समजलं, जेवढे महत्त्वाचे टॉपिक आहेत तेवढे दिलेले आहेत, जास्त काय फापट पसारा दिलेला नाही आणि एक्स्ट्रा काही सांगणार नाही. याच्यामध्ये एक्स्ट्रा काही सांगण्याचं नाही, फक्त टॉपिक आहेत तेवढे टॉपिक करायचं, टॉपिकच्या बाहेरचं दुसरं काय करायचं नाही. आता चला वळू आपण बुद्धिमत्तेकडे. मग आता विचारू नका की बुद्धिमत्तेचे किती प्रश्न विचारले जातात, ह्याला लिमिट नाही आहे, ह्याचा असं काही स्पेशल स्ट्रक्चर नाही आहे की एवढेच प्रश्न विचारले जातील. टॉपिक फिक्स असतात, त्याच टॉपिकवर प्रश्न येतात. आता बुद्धिमत्ते सगळ्यात महत्त्वाचा आवडता टॉपिक आहे वयवारी. वयवारीवर 100% प्रश्न असतो. आजोबाचे, नातवाचे, आईवडिलाचे, कोणाचेही कशाचेही वय आवडतात. पुन्हा वयवारीमध्ये गुणोत्तर प्रमाणावर आधारित सुद्धा प्रश्न असतात. त्यानंतर आहे घड्याळ. घड्याळावर तर सर्वात महत्त्वाचे भारी प्रश्न विचारले जातात. आता घड्याळाचे काही सूत्र असतात, त्या घड्याळाचे सूत्र आले तर येऊन जातात, पण घड्याळावर आधारित एवढं काही रॉकेट सायन्स असल्यासारखे प्रश्न विचारत नाहीत. ही एक गोष्ट लक्षात घ्या. एकदम साधे सिंपल प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे कॅलेंडर. कॅलेंडरवर थोडेसे डोक्याला बुगा करणारे प्रश्न असतात. म्हणजे आता त्याच्यामध्ये पण काही ट्रिक्स असतात कॅलेंडरवर. त्या ट्रिक्स जर केल्या तर येतं, कारण काही दिवसानंतर तोच वार येतो किंवा त्याच तारखेला तोच वार येतो, त्याच्यावर आधारित असतात. कोणता सण कधी आहे किंवा कोणती जयंती कधी येईल. एकाची दिलेली असते, आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, तर मग महात्मा गांधीची जयंती किंवा पुढील जयंती कोणत्या तारखेला येईल असा प्रश्न विचारला जातो. मग त्याच्यामध्ये सामान्य, पुन्हा लीप, हे वर्ष आपल्याला कळायला पाहिजे कॅलेंडरमध्ये. पुन्हा हे आकृत्या, जे की आकृत्या मोजायला लावतात, कोण मोजायला लावतात, रेषा मोजायला लावतात, हे दरवेळेस 100% फिक्स ह्याच्यावर 1 ते 2 प्रश्न दरवेळेला विचारला जातो. याच्याशिवाय ते हेच करत नाही, त्यांचं मनच रमत नाही, त्यांना पेपरच काढल्यासारखं वाटत नाही. त्यानंतर आहे ठोकळा. ठोकळ्याचं तर खूप सोपं दिलेलं असतं. एकाड एक ठोकळा असतो. मग ते कोणता आकडा कशावर येतो किंवा कोणतं अक्षर कशावर येते, एकाड एक असतं, ते दरवेळेला फिक्स असतं. पण ह्यावेळेस जरा बदलून येईल, ठोकळा जरा अवघड येईल, ह्यावेळेस जरा लक्ष द्या, कारण दरवेळेला जो ठोकळा विचारला जात आहे तो ह्या वेळेला विचारली जाण्याची शक्यता नाही आहे. म्हणून ह्या वेळेला ठोकळा थोडासा अवघड येईल. म्हणजे जो एक प्रकार विचारतो तो प्रकार विचारणार, त्याच्या पुढला प्रकार विचारू शकतात. त्यानंतर आहे तुलना. उंचीची तुलना, वयाची तुलना, तुलनेवर आधारित सुद्धा प्रश्न असतात.
त्यानंतर आहे दिशा. दिशेवर सुद्धा साधे सरळ सोपे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे चॅलेंजिंग प्रश्न. आता चॅलेंजिंग प्रश्नाला लिमिट नाही, कोणताही कसलाही चॅलेंजिंग प्रश्न देऊ शकतात, विचारू शकतात. जे की षटकोन आहे, षटकोनामध्ये आणखीन 2 रेषा मारल्या तर ह्या टोकावर एक थांबलेली आहे, मग त्याच्यावर एकाड एक विद्यार्थी थांबवले तर कसे थांबू शकतात, किती थांबू शकतात. 100 प्रकार आहेत त्या चॅलेंजवर, ते तुम्ही पुस्तकामधून कव्हर करू शकता. ह्या चॅलेंजवर प्रश्नावर सुद्धा आधारित प्रश्न असतात. तर एवढाच आहे गणित बुद्धिमत्तेचा सिलेबस. याच्या बाहेरचं आपल्या गणित बुद्धिमत्तेला काहीच येत नाही आहे. एवढे टॉपिक केले तरी सुद्धा सफिशियंट आहे. आणि एवढे टॉपिकवरून आपल्याला आणखीन जर मार्क वाढवायचे असतील तर ते करावं लागतं आपल्याला फक्त मागील प्रश्नपत्रिका. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला पुस्तकं कुठली वापरायची. पुस्तकं कुठलीही वापरा, पण आधी तुम्ही मागील प्रश्नपत्रिका रेफर करा, त्याशिवाय पर्याय नाही. ते सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही पंढरीनाथ राणेचं वापरू शकता, अनिल अंगलगणीचं वापरू शकता, पुन्हा नितीन महाले सरांचं वापरू शकता, सचिन जगताप सरांचं वापरू शकता, सतीश वझे सरांचं वापरू शकता, कुणाचंही वापरा, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण एवढे टॉपिक तर खरा बस. तुम्ही पुस्तक कुठलेही वापरा, कसंही वापरा, पण मेन फोकस एवढ्या टॉपिकवर द्या. ह्या टॉपिक केल्यानंतर आणि सगळ्यात जास्त फोकस मागील प्रश्नपत्रिकेवर करायचं. बस एवढं केलं की गणित आपलं आउट ऑफ सुटतं आणि 30 पैकी 25-26 मार्क आरामामध्ये पडवू शकतात. पण अगेन अँड अगेन वॉर्निंग देऊन सांगतोय, मागील प्रश्नपत्रिका रेफर करा. एक दिवस जेवू नका, पण मागील प्रश्नपत्रिका रेफर करा. कुठं भेटतील, काय भेटतील, कसं भेटतील ते तुमचं तुम्ही बघा. काही करा, गोळा करा, मार्केटमध्ये जावा, पुस्तकं घ्या. 100 रुपयाला मागील प्रश्नपत्रिकेचं पुस्तक भेटतं, ते घ्या. आता मागील प्रश्नपत्रिकेचे मग सर आम्ही पेपर 1लाच गणित आहे, आम्ही पेपर 1लाच हाव, मग आम्ही फक्त पेपर 1च गणिताचं पुस्तक घ्यावं आणि तेवढंच केलं तर भागतंय का? असले प्रश्न येत असतील ना, येड्याव तुम्ही. पेपर 2चं घ्यायला बिघडाले का? तुम्हाला पेपरचा गणिताचा पेपर द्यायचं, पेपर 2चे सुद्धा करा ना, कारण सिलेबस तोच आहे. सिलेबस तर तोच आहे ना, पण पेपर 2चे सुद्धा प्रश्नपत्रिका घ्या. कारण ह्या वेळेस काय होऊ शकेल, गेल्या वेळेस जो पेपर 2ला जो गणित विचारलं होतं तेच पेपर 1ला सुद्धा विचारू शकतात. पेपर 1ला जे विचारलं ते पेपर 2ला सुद्धा विचारू शकतात. असं आहे गणित. हे गणित समजायला जरा वेळच लागतं. म्हणून प्रश्नपत्रिका पेपर 1च्या, पेपर 2च्या त्याच्यामध्ये गणित आहे ना, बस तेवढं पूर्ण करा. असो, एवढा सिलेबस आहे तो करा. आता हा जो काय आपले सब्जेक्ट वाईज सिलेबसची हे झाले, सब्जेक्ट वाईज सिलेबसची लिस्ट झाली किंवा आपले व्हिडिओ झाले, ह्याच्यानंतर आगामी काळामध्ये आपल्याकडे येणार आहे सब्जेक्ट वाईज सिलेबस. हे जे काही आपण सिलेबसचे व्हिडिओ पाहत आहोत, मग आपण सब्जेक्ट वाईज सिलेबस म्हणजे आता जो मराठी विषय आहे ह्याच्यामध्ये 30 पैकी 25 ते 26 मार्क, जास्तीत जास्त 27 ते 28 मार्क, कमी 27 ते 28 मार्क, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसे घ्यायचे, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे, त्याच्या प्रो टिप्स, प्रो मॅक्स अशा ज्या टिप्स असतात त्या आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की प्रत्येक विषयाचा टिप्सचे व्हिडिओ येतील. आणि आपलं टेलिग्रामला चॅनल आहे टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. हे चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, इच्छा असेल तर, काही जबरदस्ती नाही आहे. TIPS फॉर TET बाय अक्षय विरकर असं सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. तर ठीक आहे, हा गणिताच्या सिलेबसमध्ये एवढंच आहे, सांगण्यासारखं जास्त काही नाही आहे. जेवढं महत्त्वाचं होतं तेवढं सर्वच्या सर्व सांगितलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर, आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आगामी पुढल्या ह्याच्यामध्ये आपण ह्याच्या पुढल्या विषयाचे सिलेबस पाहू. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.